नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे आलू आणि मी बनवत आहे मस्त चमचमीत अशी पावभाजी. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता थोडे मी मटर पण टाकलेले आहे. तुम्ही बघू शकता याला छान 2-3 शिट्ट्यामध्ये मस्त असं उकडून घेतलेलं आहे. सोबत इथे ठेवलेले आहे कढईमध्ये टाकलेला आहे कांदा छान असा परतून झालेला आहे. सोबत टाकायचं आहे आपल्याला ही टमाटर आणि लसूणची प्युरी. याला छान असं मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता याला छान असं मिक्स करायचं आहे. आपला कांदा पण थोडासा हलका ब्राऊन झालेला आहे. सोबतच टाकायचं आहे आपल्याला लाल मिरची पावडर. ही लाल मिरची पावडर तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ती जास्त तिखट नसते म्हणून मी इथे 3 चमचे मोठे टाकत आहे. सोबत टाकायचं आहे आपल्याला थोडीशी हळदी पावडर, अर्धा चमचा. तुम्ही बघू शकता हा अर्धा चमचा. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे धना पावडर मी थोडंच टाकलेलं आहे, कारण की पावभाजी मसाल्यामध्ये धना पावडर असतं म्हणून मी थोडंसं टाकलेलं आहे. आणि याला छान असं आपल्याला कांदा चांगला असा लाल होईपर्यंत किंवा आपला हे मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतायचं आहे. आता हे आलू आपल्याला छान असे पळीच्या साह्याने मिक्स करायचे आहे. तुम्ही बघू शकता आपले हे याला एकही असा गाठ न पडता याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे. एकदम असं मस्त पूर्ण एक आलू होऊन नाही ठेवता, चांगला गाढा असं याला हटवायचं. तुम्ही बघू शकता आपला मसाला छान झालेला आहे. सोबत टाकायचं आपल्याला हे चवीपुरतं मीठ तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. याला छान असं परतायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला एकदम छान असा कलर आलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे. आता आपण टाकणार आहोत त्याच्यात आलूचं मिश्रण. तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार आहे. आता सोबत टाकायचं आहे आपल्याला हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला. तुम्ही बघू शकता हा मोठे 2 चमचे पावभाजी मसाला आहे आणि याला छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली पावभाजी रेडी आहे. आता आपण करू गॅसला बंद आणि करू याची प्लेटिंग. सोबत टाकायचं आपल्याला ही थोडीशी कोथिंबीर. आता आपण करू प्लेटिंग. बघू शकता आपण ठेवलेला आहे तव्यावर टाकत आहे हे बटर आणि याला छान असं आपण पाव गरम करत आहोत. तुम्ही बघू शकता. आता आपण करू छान अशी. बघू शकता आपली पावभाजी रेडी आहे. इथे घेतलेलं आहे बटर आणि इथे ठेवलेलं आहे मस्त पुदिना चटणी, वरून छोटासा कांदा. तर तुम्हाला अशा पद्धतीने माझी पावभाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा, शिल्पास किचन लाईक करा.